तर भारतानं अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामाचं स्वागत केलंय। संघर्षामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला, अशी भूमिका आता परराष्ट्र मंत्रालयानं बोलून दाखवली आहे। जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापार साखळीवर याचा परिणाम झालाय। हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक आता सुरळीत सुरू राहील, अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे। जयशंकर यांनी पाकिस्तानचा दलाल राष्ट्र असा उल्लेख केला, असं राऊत म्हणतात। दलाल राष्ट्रालाच युद्ध थांबवण्याचं श्रेय ट्रम्प यांनी दिलंय। सगळ्यात आधी जयशंकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आता राऊत करतात। तर दलाली करणं हा राऊतांचा धंदा आहे, असं बन म्हणतात। राऊत पाकिस्तानची दलाली करण्याचं काम करतात, असा घणाघात आता बन यांनी केलाय। ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही का बोलले, पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे, पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय जे ट्रम्पने दिलं, सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे। सगळ्यात आधी जयशंकर सारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये सरकारमध्ये, त्यांना दूर केलं पाहिजे। त्यांच्यामुळे या देशाची नाचक्की झालेली आहे। दलाली करणं हा संजय राऊतांचा धंदा झालाय। पक्षामध्ये संजय राऊतांना काहीही काम उरलं नाही, त्यामुळे काही वेळ शरद पवारांची दलाली करायची, काही वेळ राहुल गांधींची दलाली करायची आणि आज तर चक्क पाकिस्तानची दलाली करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जात आहे आणि पाकिस्तानचा उदो करण्याचा प्रयत्न केला जातोय। संजय राऊत हे दलालीचे धंदे बंद करा, या दलालीमुळेच जनतेनं तुम्हाला धडा शिकवलेला आहे।